गोरेगाव तालुक्यातील पीएम श्री शहीद जाण्यातिम्या जिल्हा परिषद माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयात आज पालकांनी प्राचार्य प्रभाकर लोंढे यांच्या विरोधात शाळा बंद आंदोलन पुकारले। शाळेला कुलूप लावून पालकांनी प्राचार्यांच्या कथित हुकुमशाही कारभाराविरोधात तीव्र निषेध नोंदविला। पालकांचा आरोप आहे की प्राचार्यांनी शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचा मनमानी आणि गैरवापर केला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक अफरातफर केली आहे। या पार्श्वभूमीवर प्राचार्य हटावच्या घोषणा देत पालकांनी शाळा वाचविण्यासाठी आंदोलन केल्याचं सांगितलंय। विशेष म्हणजे यापूर्वी संबंधित प्राचार्यांची या शाळेतून बदली झाली होती, मात्र त्यांनी न्यायालयातून स्थगिती मिळवून पुन्हा याच शाळेत प्राचार्य म्हणून कार्यभार स्वीकारला। त्यानंतरपासूनच पालक आणि प्राचार्य यांच्यातील वाद अधिक तीव्र झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे। या संपूर्ण प्रकरणात आता जिल्हा परिषद प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे पालकांसह नागरिकांचं लक्ष लागलंय। आम्ही जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय पीएम श्री शाळा गोरेगाव येथील शाळा व्यवस्थापन समिती संपूर्ण आमचे सभासद आहेत। मी अध्यक्ष आदेश तुलकर आणि आमचे सहकारी शैलेश जांभूळकर यांनी शाळेमध्ये जो भ्रष्टाचार झालेला होता, पीएमसीचा जो जेवढा निधी आलेला होता त्याच्यामध्ये आम्हाला विश्वासात न घेता संबंधित मुख्याध्यापक त्यावेळचे प्रभाकर लोंढे यांनी आम्हाला समितीला न विचारता कोणताही ठराव न घेता लाखो रुपयाची अफरातफर करून ठेवली। संबंधित विषयाला धरून आम्ही 29 एप्रिल 2025ला जिल्हा परिषद इथे त्यांच्या चौकशी संबंधी माहिती लावली चौकशीसाठी, पण आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून त्याचा काहीच फायदा दिसून येत नाही, त्याच्या चौकशीवर काहीच होताना दिसत नाही। म्हणून नाईलाजास्तव आम्ही या ठिकाणी आज शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला आहे। या आंदोलनामध्ये आमचे गावचे सर्व नागरिक, पालकवर्ग, विद्यार्थीसुद्धा आणि आमच्या गावातील आता नुकतेच नगरपंचायतमध्ये जेवढे पार्षद निवडून आले आणि अध्यक्ष यांच्या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग आहे आणि गावाचा विकास व्हावा। जिल्ह्यामध्ये एकमात्र जिल्हा परिषद शाळा ही सर्वात जास्त पटसंख्येने आहे आणि तिला वाचवण्यासाठी संपूर्ण गाव, पालक आणि विद्यार्थी हा आज जागृत झाला आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा पर्याय निवडला। इथले जे मुख्याध्यापक आहेत प्रभाकर लोंढे हे हुकुमशाही पद्धतीनं कारभार करतात। शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता एक मर्जीनं अनेक म्हणजे हुकुमशाही पद्धतीने ते काम करतात आणि विश्वासात घेत नाही आणि भारी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी निधीमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे। हे खपवण्यासारखं नाही आहे। जिल्हा परिषदची जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी ही शाळा आहे आणि पालकवर्गांना SMCला विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे आणि त्यांना जे वाटते ते एकट्यानं निर्णय घेतात, हे न पटण्यासारखं आहे। आणि त्यांची बदली झाली होती, ते जिद्दीनं पेटून कोर्टात जाऊन पुन्हा मी इथंच येईन अशी त्यांची भूमिका आहे। आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तातडीनं त्यांची चौकशी लावून त्यांना इथून हटवलं पाहिजे। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।